आपली झणझणीत अशी कटाची आमटी सर्व करूया बाउलमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत अशी गावरान पद्धतीची कटाची आमटी। 4 लवंग घेतलेल्या आहेत, 1 इंच दालचिनी, 1 चमचा सफेद तेल, 1/4 कप सुकं खोबरं। सर्व काही भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं छानपैकी भाजून घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे 2 चमचे तेल घातले। आपल्याला फास्ट गॅसवर आपला हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी भाजून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। कांदा भाजलेला आहे, सुकं खोबरं, दालचिनी आणि लवंग भाजलेले आहेत आणि 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं आणि पाव कप कोथिंबीर घेतलेली आहे। पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। तेल घालत आहे, 1 चमचा राई घालत आहे। राई चांगली तडतडत आहे। आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुललेलं आहे। आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। आता मी लाल तिखट घालत आहे, 1 चमचा मालवणी मसाला घालत आहे। तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तर तुम्ही घालू शकता। हळद घालत आहे। आपण हे मसाले मिक्स करून घेऊया। आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे। मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जो काही साठवणीतला मसाला घालायचा आहे, 1 चमचा, थोडंसं लाल तिखट ना आपल्याला मिक्स करून घ्या। तयार केलेलं कालचं कटाच्या आमटीसाठी पाणी म्हणजे चण्याची डाळ आपण जी शिजवलेली ते पाणी आता मी घालत आहे। मिक्स करून घेऊया। वेळेनुसार पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, चवीनुसार घाला। ढवळून घेऊया। तुम्ही बघू शकतात कटाच्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि साईडला अशी तर्री आलेली आहे। ती छान वाटतं ना बघायला। आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून आपण वाटलेलं पुरण ते घालायचं आहे। जर तुमच्याकडे पुरण नसेल तर तुम्ही गूळ घातलात थोडं। आता आपण ढवळून घेऊया आणि स्लो गॅसवर आपण ही कटाची आमटी चांगली उकळून घेऊ। तुम्ही बघू शकतात स्लो गॅसवर आपण कटाची आमटी उकळत ठेवायला गेलेली। तुम्ही बघू शकतात किती छानपैकी तर्री आलेली आहे। आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून आपली तयार झाली गावरान पद्धतीने झणझणीत अशी कटाची आमटी।